दुर्गाच्या इतिहासाच्या विषयी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा एक पहिला प्रश्न मनात उभा राहतो की दुर्ग नेमके कधी बांधले गेले. पाहायला गेलं तर माणसाने जेव्हा पावलं टाकून चालायला सुरुवात केली माणूस म्हणून, तो दुर्गांच्या निर्मितीचा प्रथम काळ आहे. स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी घाबरणाऱ्या माणसानं जेव्हा गुहांचा आश्रय घ्यायला सुरुवात केली, जेव्हा शेकोट्यांचा आश्रय घ्यायला सुरुवात केली, त्याच्या दृष्टीनं पहिलं संरक्षणाचं मूळ रूप हे ते होतं. दुर्ग म्हणजे तरी काय असतं दुसरं? संरक्षणासाठी निर्माण केली गेलेली व्यवस्था. जागतिक दुर्गांचा इतिहास जर आपण पाहायला गेलं तर जागतिक दुर्गांचा इतिहास तुम्हाला जवळजवळ 11,000 वर्ष मागे नेता येतो. पॅलेस्टीनजवळ जेरिको सिटी नावाचं एक जे शहर आहे, एक शहर म्हणण्यापेक्षा एकाखाली एक दबले गेलेली 20 शहरं आहेत. त्यातलं सगळ्यात तळातलं शहर म्हणजे सगळ्यात जुनं शहर जे आहे ते पुरातत्वज्ञांच्या मध्ये साधारण ख्रिस्तपूर्व 8 ते 9,000 वर्ष इतकं जुनं आहे. अर्थ असा की दुर्गांचं मूळ रूप हे साधारण 11,000 वर्ष इतकं जुनं आहे असं आपण मानू शकतो. याचं कारण एक आहे, हे जे 20,000 शहर मी जे म्हटलं, सगळ्यात खाली असलेलं त्या शहराला दगडी तटबंदी आहे. त्या तटबंदीतून शहरात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या आहेत. त्या तटबंदीमध्ये बुरुज आहेत. म्हणजे अर्थ असा की 11,000 वर्षापूर्वी माणसाला दगडी तटबंदी बांधून स्वतःचं संरक्षण करण्याची बुद्धी प्राप्त झालेली होती. इथून दुर्गांचा इतिहास जो सुरू होतो तो शिवछत्रपतींपाशी येऊन थांबतो. म्हणजे मी नेहमी म्हणतो की एखादं इंद्रधनुष्य असतं, एका क्षितिजाच्या टोकापासून दुसऱ्या टोकाला टेकलेलं, तसं जेरिको सिटी हे एक टोक आहे या इंद्रधनुष्याचं, आणि शिवछत्रपती हे दुसरं टोक आहे. आणि ह्या मधल्या सगळ्या इंद्रधनुष्यामध्ये, ह्या दोन टोकांच्या मध्ये दुर्गांचा अतिशय देखणा असा इतिहास लपलेला आहे. अनेक जगामध्ये दुर्गांची जी रचना आहे, दुर्गांचा जो विचार आहे, तो त्या काळामध्ये सगळ्या जगभरामध्ये त्यासारख्याच पद्धतीने फॉलो केला जात होता. पुरातत्वीय उत्खननामधून याचे पुरावे समोर आलेले आहेत. जगाच्या 2 टोकावर असलेली 2 उत्खननं सारख्याच पद्धतीचे रिझल्ट्स देतात. हे आश्चर्य म्हणावं तर आहे, म्हणावं तर नाही. कारण अँथ्रोपॉलॉजीच्या दृष्टीने ज्यांच्यामध्ये संपर्क नाही अशी 2 माणसं, जगाच्या 2 टोकाला असलेली समकालीन माणसं सारख्याच पद्धतीचा विचार करत असतात एखाद्या समस्येच्या विषयी. त्याच्यामुळे जेव्हा दुर्ग म्हणण्यापेक्षा स्वतःच्या संरक्षण व्यवस्थेचा विचार या माणसांनी जेव्हा करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्याच्यावरची उत्तरं सारख्याच पद्धतीनं शोधून काढली. हे कौतुकाचं आहे. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये आपण शिकताना पहिली आपली दुर्गांची ओळख होते इतिहासाच्या पुस्तकामध्ये, आणि त्या ओळखीबरोबर पहिलं नाव मनात डोक्यात ठसतं ते शिवछत्रपतींचं. पण आता मी म्हटलं तसं शिवछत्रपती हे दुसरं टोक आहे, तिथे दुर्गांचा इतिहास संपतो. या सबंध कालखंडामध्ये, 11,000 वर्षांच्या कालखंडामध्ये, जागतिक इतिहासामध्ये दुर्गांचा वापर शिवछत्रपतींनी ज्या पद्धतीनं केला तसा वापर इतर कोणीही केला नाही असं आपल्याला ठामपणे सांगता येतं, ठामपणे म्हणता येतं. ही अतिशयोक्ती नाही, हे वास्तव आहे.
भारतीय दुर्गांचा इतिहास, जेव्हा तुम्ही एक जगाच्या विषयी आपण नंतर बोलू, पण जेव्हा तुम्ही भारतीय दुर्गांचा इतिहास कधीपासून सुरू झाला असं आपण जेव्हा म्हणतो, तर तो इतिहास साधारण 5 ते 6 हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये दुर्ग बांधायला सुरुवात झाली असं आपण छातीत ठोकपणे सांगू शकतो. आणि याची उत्तम उदाहरणं आहेत हडप्पा संस्कृती, हडप्पा मोहेंजोदरो संस्कृती, सिंधू संस्कृती किंवा सरस्वती संस्कृती. नावं अनेक आहेत, संस्कृतीचा गाभा तोच आहे. तुम्ही त्याला कुठल्याही नावाने हाक मारा, चित्र तेच समोर येतं. तर ह्या संस्कृतीनं पहिले दुर्ग बांधले, किंबहुना तटबंदीने युक्त असलेली शहर या लोकांनी बांधली, सिंधू संस्कृतीमधल्या किंवा हडप्पन संस्कृतीमधल्या लोकांनी. आज मिळालेली जिथे जिथे उत्खननं झालेली आहे, जिथे जिथे मोठाली शहरं, मोठाल्या वसाहती मिळालेल्या आहेत, वसाहती म्हणूया आपण त्याला, टाउनशिप्स आहेत. तर या टाउनशिप्स, ह्या सगळ्या टाउनशिप्स विदाऊट एनी एक्सेप्शन, या टाउनशिप्स तटबंदीने, विटांच्या तटबंदीने संरक्षित केलेल्या आहेत. आणि ही तटबंदी विटांची म्हणजे तुमच्या आमच्या नजरेसमोर येतं दोन विटांची भिंत नाही. ही 40-40 फूट रुंद असलेल्या विटांच्या तटबंदी आहेत. 40 फूट रुंद, 30 फूट उंच. तुम्ही कल्पना करू शकता, 30 फूट उंच म्हणजे 3 मजले इमारती एवढी उंच असलेली तटबंदी, विटांची, भाजलेल्या विटांची. त्या विटा देखील एका विवक्षित प्रमाणामध्ये असलेल्या आहेत. 1:2:4 या साईजमध्ये असलेल्या त्या विटा आहेत. हे प्रगल्भतेचं, बौद्धिक प्रगल्भतेचं लक्षण आहे स्थापत्याच्या दृष्टीनं. त्याच्यानंतरचा काळ आहे, याच्याविषयी बोलायला गेलं तर खूप आहे. मी काही टप्पे सांगतोय. याच्यानंतरचा जो काळ आहे तो बुद्ध काळाच्या काही अगोदरचा, ज्याला महाजनपदांचा काळ म्हणतात, गणराज्यांचा काळ म्हणतात. गांधारापासून ते मगधापर्यंत, म्हणजे अफगाणिस्तानापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा सबंध गंगा यमुनेच्या दुआबाचा जो प्रदेश आहे, नुसताच गंगा यमुनेचा दुआब नव्हे तर पंचनदांचा जो प्रदेश आहे, सिंधू नदीचा, सरस्वती नदीचा जो सबंध खोरी आहेत, ह्या सबंध खोऱ्यांच्या मधून अतिशय उत्तम वैभवशाली सत्ता नांदत होत्या. स्वायत्त असलेल्या, त्यांना महाजनपद असं बौद्ध साहित्यामध्ये त्यांचे उल्लेख आहेत. 16 महाजनपद आहेत. काही नावं वेगवेगळी आहेत, काही नावं जास्त आहेत. ती सगळी शहरं जिथे जिथे उत्खननं झाली आहेत, तिथं तिथं तटबंदी असलेले दुर्ग सापडलेले आहेत. हा दुर्गांचा सिलसिला म्हणूया आपण त्याला. दुर्गांचा हा सिलसिला भारतातला, आपल्या देशातला, हा इथून सुरू होतो. याच्याविषयीची अधिक माहिती आपण पुढल्या भागामध्ये बघूया.